नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय लोकशाही मराठी. आज राज्यासाठी मोठा दिवस आहे, कारण विधानसभा निवडणूक 2024 साठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय. 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज एकाच टप्प्यात मतदान होतंय. यातच राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18% मतदानाची नोंद करण्यात आली आहे. तर गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 50.89% मतदान झालंय. तर मुंबई शहरात सर्वात कमी 27.73% इतकं मतदान झालंय. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचं केंद्रबिंदू असलेल्या लक्ष असलेल्या मुंबई शहरात आतापर्यंत सर्वाधिक कमी मतदानाची टक्केवारी सध्या पाहायला मिळते. मुंबई शहरात सर्वात कमी 27.73% इतकंच मतदान झालंय. तर गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 50.89% मतदानाची नोंद दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्यातल्या प्रत्येक विभागात किती टक्के मतदान होणार हे सर्व पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र नुकत्याच आलेल्या माहितीनुसार राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18% इतकं मतदान झालंय. यातच गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 50.89%, तर मुंबई शहरात सर्वात कमी 27.73% इतकंच मतदान झालंय. तर राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18% इतकं मतदान झाल्याचं पाहायला मिळतंय. नक्षलग्रस्त भाग म्हणजे गडचिरोली, जिथे सर्वांचंच लक्ष असतं, त्याच गडचिरोली विभागात सर्वाधिक